मोहाडी उपनगरात पिंपळादेवी हायस्कूल येथे श्री शिवाजी क्रीडा मंडळ मोहाडी उपनगर धुळे आयोजित 18वी राज्यस्तरीय नेटबॉल अजिंक्य स्पर्धा 2024-25 उद्घाटन समारंभ संपन्न। महाराष्ट्र ॲमेच्युअर नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन धुळे द्वारा धुळे शहरातील मोहाडी उपनगर श्री शिवाजी क्रीडा मंडळ आयोजित धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष कुणाल संजय पवार व मोहाडीचे युवा नेते आकाश विनायक शिंदे यांच्या सौजन्याने आज दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी भव्य नेटबॉल स्पर्धेचं उद्घाटन समारंभ पार पडला। तर दिनांक 10 जानेवारी ते 12 जानेवारी अशा 3 दिवसीय चालणाऱ्या या नेटबॉल स्पर्धेचं उद्घाटन आज करण्यात आलं। तर ही स्पर्धा 18वी राज्यस्तरीय सब ज्युनियर 16 वर्षातील व ज्युनियर 19 वर्षातील मुले मुलींच्या नेटबॉल अजिंक्य स्पर्धा घेण्यात येत असून सदर स्पर्धा या धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथील श्री पिंपळादेवी विद्यालयात पहिल्यांदाच भव्य प्रमाणात पार पडत आहेत। स्पर्धेचं उद्घाटन आज सकाळी 10 वाजता करण्यात आले। या प्रसंगी या ठिकाणी अध्यक्षस्थानी श्री पिंपळादेवी शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक ट्रस्टचे अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे हे होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ॲमेच्युअर नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विपिनभाई कांबार नागपूर, अखिल भारतीय नेटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र ॲमेच्युअर नेटबॉल असोसिएशनचे महासचिव डॉक्टर ललित जिवानी गोंदिया, सहसचिव श्याम देशमुख भंडारा, धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिडे, कबहू चौ उमवी जळगाव क्रीडा संचालक डॉक्टर दिनेश पाटील, मोहाडी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री जीवन बोरसे, पिंपळादेवी विद्यालयाचे प्राचार्य आर.व्ही. पाटील, उपमुख्याध्यापक के.आर. सावंत, एस.डी. बाविस्कर सर, योगेश वाघ, अविनाश वाघ आदी पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी खेळाडूंचा देखील सत्कार करण्यात आला। तर कार्यक्रमासाठी योगेश वाघ, अविनाश वाघ व त्यांचे पदाधिकारी हे अथक परिश्रम घेत आहेत। आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर राज्यभरातून 830 खेळाडू, मुले मुली, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, पंच, अधिकारी आणि पदाधिकारी यांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला आहे। मुलांचे सामने श्री पिंपळादेवी विद्यालयाच्या मैदानावर तर मुलींचे सामने यशवंत कृषी विद्यालयाच्या मैदानावर सकाळ दुपार रात्री प्रकाश ज्योतात होणार असून मुलांचं निवास भोजन व्यवस्था देखील करण्यात आली असून नेटबॉल हा खेळ शासकीय नोकरीत आरक्षित असल्याने खेळाडूंनी स्पर्धेत प्राप्त केल्यास फायदेशीर ठरत असते। त्यामुळे मोठ्या संख्येने